हे पाहिला एका मोसंबीच्या झाडाला 1 क्विंटल 10 किलो माल लागला. रासायनिक खत टाकलंच नाही. याच्यात तुम्हाला रिझल्ट घ्यायचा असता की आम्ही सुद्धा माझे प्रत्यक्ष पाहिजे यावर्षी त्याचा उपयोग घेतला. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा याच्याकडे वळा सेंद्रिय तुम्ही विद्यापीठातून आणले ते सगळे हे आणि एकदम स्वस्त 250 रुपये 300 रुपये इतकाच रेट. आता तुम्हाला सांगतो जिजाईवर आली आम्ही इथं बसलो तर मी ते काय म्हणजे माझ्या मावा पाडला तर मी त्याला काय म्हणलं तुम्ही मिडा फावा हे काय म्हणले तुला काय कळतंय म्हणजे महिनाभर औषध रोग जायसाठी तुम्ही काय करा उलवला पावा तुम्ही विचारा. पण मला जर घ्यायचा म्हणलं तर तुम्हाला पावशेरचा रेट आज 1200 रुपयाला. मग तुम्ही जर समजा 100 रुपयाच्या औषधाने तुमचा मावा जात असेल तर तुम्ही पण मग काय फावा करा. तुम्ही हे शेतकरी जागृत व्हायला पाहिजे. तुम्ही असं करा ना तुम्ही जायचं दुकानदाराची भरती करायची दुकानदार वस्तू लगेच औषध दुसरे 2-3 मुली त्यांना पैसे दिलेले असते ते. आता आमच्या मामाचे शेतकरी मी त्यांच्या दुकानात गेलेले. आता समजा तुम्ही जर समजा 100 रुपयाच्या औषधाने तुमचा रोज जातात असेल तर तुम्ही भारी औषध का फवारायचं. मग तुम्हाला 1 लाख रुपयाचं तुम्हाला उत्पन्न घ्यायचंय आणि तुम्ही 80,000 खर्च करायचं 20,000 काय करायचं. तुम्ही जेवढा खर्च तुम्ही करा तेवढं उत्पन्न चांगलं घ्या. तुम्हाला मी सांगतो माझ्या 1.25 एकर मध्ये मला 4 लाखाचं ऊस मिळेल. गावात तुम्ही प्रत्येक सगळ्याला सांगितलं माझी मोसमी नाही तरीच 2 लाख 2.5 लाख 3 लाख आणि काही खर्च नाही. फक्त 25,000 रुपये खर्च आला. मला 3 टन खत लागत होतं रासायनिक खत 3 टन. आज मी 1 टनाच्या आतच आहे. अजून टाकलंच नाही. तुम्ही माझी सरकी जाऊन बघा. गेल्या वर्षी काय केलं मी त्याला सरकीमध्ये भैमुगाचं पीक घेतलं आणि मी नांगरट केली नाही काही नाही. तुम्ही आज मी एक दाणाही टाकला नाही. तुम्ही माझी सरकी जाऊन बघा. काही रासायनिक खत नाही काही नाही. आज तुम्हाला सांगतो गेल्या 2-4 वर्षापूर्वी उभाट्याचं राहिलं आवतात तरी आवतीत जातो. माझा आज फक्त तुम्ही दगड नाही मांडला काही नाही. तुम्ही नुसतं असं रुंगण्याला हात लावा. 10 इंच 12 इंच आवत ऑटोमॅटिक पडला भुसभुशीची मी झाली. आणि माझ्या याच्यात तुम्ही पुढे 10-5 फुटा उकरून पहा म्हणजे तुम्हाला गांडूळ दवणी ज्या शेती दवणे येतात ती शेती सुपीक झालेली सर. तुम्ही माझी शेती सगळ्यात जाऊन बघा पुढे उकर असेल तुम्हाला दवणे नाही. तुम्हाला ते गांडूळ फिरून राहण्याची गरज नाही. तुमच्या शेतातच गांडूळ आहे तुम्हाला ते दुसरे गांडूळ इथं जाऊन काय गरज. फक्त तुम्ही ह्याच्याकडे वळा. तुम्ही आता सरांनी टायकोडार्माचा काही शेतकऱ्याला उपयोग माहीतच नाही कसा काय. मला मी 2-4 वर्षापासून टायकोडार्माचा उपयोग कसा आहे तुम्हाला. माझं जे शेणखत आहे या शेणखतामध्ये मी टायकोडार्मा आणून 2 किलो टायकोडार्मा शेणात टाकतो. आता तुम्ही काय करता शेण तुम्ही टाकतात पण तुमचं बुरशीच होऊन टाकते सगळे. तुमचं शेण 100% म्हणजे हेच होत नाही. तर तुम्ही काय करा टायकोडार्मा अवश्य आणि जा दरवर्षी टायकोडार्मा काही किंमत नाही तिची फक्त 125 रुपये 150 रुपये किलोची. आणि तुम्ही आणा त्या उकांड्यात टाका एक त्याच्यात गिरीन काय टाकून द्या झाडाखाली हवा हे आणि ते शेणखत तुम्ही नेऊन पहा. तुम्ही 100% रिझल्ट द्या. जमीन बी भुसभुशीत होणार सगळं आणि सगळं शेणखत तुमचा उपयोग घ्या. आणि असं नेलेलं तुमचं ते कुत्र होत्या तुम्ही काय म्हणतात ते कुत्र कुत्र मुद्द्याला नाही ती बुरशी आहे. ती बुरशी डोळ्याने दिसत नाही आपल्याला पण ती बुरशी सगळ्यात घातक आहे. तुम्ही काय करा टायकोडार्माचा उपयोग अवश्य करा.